श्री स्वामी समर्थ. नमस्कार. जय महाराष्ट्र. धनत्रयोदशी दिवशी नक्की काय करावे हे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. मंडळी, धनत्रयोदशीचा दिवस अर्थात धनतेरस हा दिवस प्रत्येक भागात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केला जातो. धनतेरस या सणाचं एक खास वैशिष्ट्य म्हणजे आपापल्या व्यवसायानुसार वेगवेगळ्या देवतांचे पूजन या दिवशी केले जाते. चला तर मग बघूया धनत्रयोदशीच्या दिवशी नक्की काय करावे. पौराणिक कथेनुसार समुद्र मंथनादरम्यान कार्तिक कृष्ण त्रयोदशीच्या दिवशी भगवान धन्वंतरी आपल्या हातात अमृत कलश घेऊन प्रगट झाले. धन्वंतरींना विष्णूंचा अवतार मानले जाते. आपल्या भाषेत आपण यांना देवांचे डॉक्टर म्हणू शकतो किंवा सृष्टीतले पहिले डॉक्टर सुद्धा म्हणू शकतो. जगात आरोग्यशास्त्राचा प्रसार आणि प्रचार करण्यासाठी भगवान विष्णूंनी दिवाळीच्या 2 दिवस आधी म्हणजेच धनत्रयोदशीच्या दिवशीच धन्वंतरींचा अवतार धारण केला होता. धन्वंतरी जेव्हा प्रगट झाले तेव्हा त्यांच्या हातात अमृताने भरलेला कलश होता. धन्वंतरी हातात कलश घेऊन प्रगट झाले असल्यामुळे या दिवशी नवीन भांडी खरेदी करण्याची प्रथा आहे. या दिवशी नवीन खरेदी केल्यामुळे आपल्या धनसंपत्तीमध्ये 13 पट वाढ होते. देवांचे वैद्य असलेल्या धन्वंतरींना वैद्यशास्त्राचे देव मानले जाते. त्यामुळे डॉक्टरांसाठी हा दिवस फार महत्त्वाचा असतो. वैद्य लोक या दिवशी धन्वंतरींची पूजा करतात. मंडळी, आणखी एक विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे या दिवशी यमाचीही पूजा केली जाते. म्हणजे बघा, एक जीवनदान देणारे धन्वंतरी, त्याचबरोबर मृत्यूदान देणारे मृत्यूदेवता यमदेव, दोघांचीही पूजा एकाच दिवशी केली जाते. कारण या दोघांचीही पूजा करण्याचा हेतू मात्र एकच आहे आणि मानवाला दीर्घायुष्यासह आरोग्यदायी आयुष्याची प्राप्ती व्हावी. धनत्रयोदशीच्या दिवशी यमदेवाची पूजा केल्याने दीर्घायुष्याची प्राप्ती होते असे म्हटले जाते आणि म्हणूनच त्यासाठी धनत्रयोदशीच्या दिवशी संध्याकाळी थोडी कणिक घेऊन त्यात तेल आणि हळद घालून एक दिवा तयार करावा. तो दिवा अंगणात दक्षिणेकडे तोंड करून ठेवावा. यमदेवाची अवकृपा होऊ नये म्हणून अशा प्रकारे यमदीपदान केले जाते. धनत्रयोदशीच्या दिवशी शेतकरी आणि कारागीर आपापल्या व्यवसायाशी संबंधित अवजारांची पूजा करतात. शेतकरी नांगर, तिफन यांसारख्या शेतीशी संबंधित अवजारांची पूजा करतात. शेतकरी शेतातून आलेले नवे धान्य हेच शेतकऱ्यांसाठी खरी संपत्ती असते आणि धन असते. त्यामुळे बळीराजा धान्याची पूजा करतो. त्यासाठी धने, गूळ, खोबरे, पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो. व्यापारी या दिवशी लक्ष्मीची मूर्ती ठेवून तिची पूजा करतात. हिशोबाच्या वह्या, सोने, नाणे तसेच लिखापडीसाठी आणलेल्या वह्यांचीही या दिवशी पूजा केली जाते. मंडळी, धनत्रयोदशीच्या दिवशी सोने किंवा चांदीची खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. दागिन्यांचीही खरेदी करतात. त्यामुळे धातूमुळे नकारात्मक ऊर्जा नष्ट होत असल्याचे मानले जाते. याच दिवशी घरातले अलंकार तिजोरीतून बाहेर काढून स्वच्छ करून ते पुन्हा जागेवर ठेवले जातात. त्याचबरोबर या दिवशी शक्य असेल तेवढे दान करावे. मंडळी, वर्षभर पुरेल इतकी सकारात्मक ऊर्जा दिवाळीत आपल्याला मिळत असते आणि त्याचा लाभ प्रत्येकाने घ्यायलाच हवा. अशा प्रकारे धनत्रयोदशी दिवशी नक्की काय करावे हे थोडक्यात आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघितले आहे. जर तुम्हाला माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद. धनत्रयोदशीच्या तुम्हा सर्वांना मंगलमय शुभेच्छा.